सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी नंतर 1,67,00,000 महिला पात्र। वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या आकड्यात वाढ नाही। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेनं नेहमीच लाडक्या बहिणीला विरोध केलाय, पण लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुती आणि देवाभाऊंच्या पाठीशी आहेत। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफीपोटी कोल्हापूर जिल्हा बँकेला 611 कोटी अनुदान। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। कोण दिल्लीत जाणार, कोण मुख्यमंत्री होणार, एनडीए म्हणून आम्ही बघू। संजय राऊतांच्या वक्तव्यावर नरेश म्हस्केंची टीका। राज्यसभेवर पुन्हा कसं निवडून येता येईल हे राऊतांनी विचार करावा, असाही निशाणा। मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा आहे। सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील। अनिल पाटलांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू, अनिल पाटलांचं वक्तव्य। मुंबई शहरात घर द्या। उपमहापौर संजय घाडींचं पालिका आयुक्तांना पत्र। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो। उपमहापौर संजय घाडींच्या पत्रात उल्लेख। उपमहापौरांना बंगला दिल्यास पालिकेकडून विरोधी पक्षनेत्यालाही बंगला मिळावा। उपमहापौर संजय घाडींच्या मागणीवरून पेडणेकरांकडूनही बंगल्याची मागणी। शिंदे सेनेचे काही दलाल अफवा पसरवतायत। आमचे नगरसेवक कुठेही जाणार नाहीत। नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याच्या चर्चेवर माजी आमदार वसंत गीतेंची टीका। राणेंचा तिरस्कार करणाऱ्या विनायक राऊतांची विकेट पडली। विनायक राऊतांच्या घरच्यांनीच त्यांची विकेट पाडली। निलेश राणेंचा हल्लाबोल। आम्हाला काही करायची गरजच पडली नाही, निलेश राणेंचं वक्तव्य। विनायक राऊतांची सून सपशेल खोटं बोलते। तिला त्रास दिला जात होता हे समजायला गिरिजा राऊतला 8 वर्ष लागली। किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर गिरिजा राऊतचा वकील हा भाजपचा पदाधिकारी, पेडणेकरांचा आरोप। ठाकरे सत्तेतल्या पक्षाच्या विचाराच्या मार्गावर उभे, याचा आनंद। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून बच्चू कडूंचा टोला। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाचा श्रीकांत शिंदेंचा दौरा। उपसभापती म्हणून निवडून आल्यानंतर सचिन अहिर यांचा आज नागरी सत्कार। वरळी बीडीडी समोर सत्कार कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक। केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश देखील बैठकीला उपस्थित। जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये, मी दम देऊ शकतो पण माझी पत्नी दम देणार नाही। सुरेश धस यांचा जयंत पाटलांना इशारा। आमदाराच्या बायकोनं संपादकाला फोन करून धमकी दिली। जयंत पाटलांनी केला होता आरोप। अहिल्यानगरमध्ये फुटीर खासदार वाकचौरेंना काळं फासण्याच्या तयारीत असलेल्यांना ताब्यात घेतलं। ठाकरे सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची मोर्चे बांधणी। पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी नेत्यांची मुंबईत बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली बैठक। सध्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विराजमान असून भाजप दोन्ही जागांसाठी आग्रही। बोरिवलीत फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून भाजप शिंदे सेनेत राजकारण असल्याची शक्यता। बोरिवलीत संजय निरुपम यांच्याकडून फेरीवाल्यांसोबत संवाद। क्यूआर कोडधारक फेरीवाल्यांना स्थानिक परिसरात व्यवसायाची परवानगी द्या, निरुपम यांची मागणी। आषाढी वारीमुळे महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला मुदतवाढ। आता 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान शिबिराचं आयोजन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। अनेक आमदारांनी केलेल्या मागणीनुसार आयोजनाच्या वेळापत्रकात बदल। सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक। नवीन आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारकडून 60% निधी आधीच वर्ग। पालकमंत्री शंभूराज देसाईंची माहिती।
15 सप्टेंबर पर्यंत कामाची टेंडर प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर पूर्ण करण्याचे बैठकीत निर्देश। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा अंतर्गत वाद आणखी उफाळला। तत्कालीन गटनेते राजेश अडूर यांचा व्हीप डावलणाऱ्या धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांना नोटिसा। दुसरीकडे वडेट्टीवार गटाच्या 11 नगरसेवकांची नागपुरात हजेरी। भाजप आमदार परिणय फुकेंच्या जनता दरबारात मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठं खिंडार। शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच खासदार ओमराजे निंबाळकरांचा अभिमन्यू पवारांसोबत जनता दरबार। जनता दरबारात एका मुलीने शाळेची फी भरण्याचा किस्सा सांगून ओमराजे निंबाळकरांचे आभार मानले। भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याने शेती बांधावर जाऊन केली पाहणी। वारकऱ्यांच्या मदतीसंदर्भात मुंबईत बैठक बोलावणार। दिंडीतील वारकऱ्यांच्या अपघातावरून मंत्री बावनकुळेंची माहिती। बावनकुळेंनी अपघातातील जखमी वारकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे। कोल्हापुरात हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप। मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते 7000 वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आलं आहे। पारंपरिक मातीच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना अनुदान द्यावं। महाराष्ट्र पारंपरिक मूर्तिकार आणि हस्तकला संघाची मागणी। मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे मागणी। मीरा भाईंदरमध्ये जन्म मृत्यू दाखल्याप्रकरणी एका कुटुंबाला 6 दिवस चक्रा माराव्या लागल्याची घटना। कुटुंबाने तक्रार केल्यानंतर महापौर डिंपल मेहतांची संबंधित कार्यालयात धाड। महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय। राम मंदिर जान चोरी प्रकरणात जालन्यात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन। बडी सडक परिसरातील राम मंदिरात आरती करत मंदिर बंद केल्याचा प्रकार। मंदिराचे दरवाजे बंद करणे योग्य नाही, खासदार काळेंकडून नाराजी व्यक्त। वर्ध्यात जिल्हा काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह। अयोध्येतील देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। दोषींवर कारवाई करण्याची मागणी। अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी विरोधात गोंदियात काँग्रेसचं भजन दिंडी आंदोलन। राम मंदिर येथील ट्रस्ट बरखास्त करण्याची काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांची मागणी। बदलापुरात ग्राहकाला बुरशी लागलेला पिझ्झा बेस दिल्याप्रकरणी एफडीएची मोठी कारवाई। या प्रकरणी फ्लिपकार्ट मिनिट्स या कंपनीचा परवाना निलंबित। छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत बाबा फरजांच्या दुसऱ्या घरावर पोलिसांचा छापा। सिटी चौक परिसरातील घरावर छापेमारी। अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराची पोलिसांकडून झाडाझडती। बीडच्या माजलगाव तालुक्यातील भोगलेवाडी फाटा येथे हाणामारीची घटना। आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हाणामारी। 3 जण गंभीर जखमी तर 12 जणांविरोधात गुन्हा दाखल। जमिनीत वाटा मागितल्यानं 2 भावांसह 5 पुतण्यांकडून प्राणघातक हल्ला। बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी गावातील घटना। गोरख शिंदेसह पत्नी आणि मुले गंभीर जखमी। 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। बीडच्या माजलगाव एसडीओ कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न। सादोळा येथील पाणंद रस्ता खुला करण्याची मागणी। 6 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मीरा भाईंदरच्या काशीमीरा परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून हल्ला। 21 वर्षीय तरुण आणि त्यांच्या आईवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंचरमधील पुणे नाशिक महामार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा अपघात। महात्मा गांधी विद्यालयासमोर अपघात। दुचाकीवर एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 2 विद्यार्थी गंभीर जखमी। उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना। भरधाव कारची दुचाकीला धडक। वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी। जखमी व्यक्तीच्या अंगावरून कार नेत आरोपीचं पलायन। उल्हासनगर पोलिसांकडून आरोपी अविनाश मुथाला अटक। भोर महाड मार्गावरील कोंढारी गावाजवळ कार रस्त्याशेजारील खड्ड्यात पडून अपघात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।
चालक किरकोळ जखमी. लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका. 171 शेतकऱ्यांच्या शेत बियाणं उगवलंच नसल्याच्या तक्रारी. संबंधित कंपन्यांवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित नुकसान भरपाई तातडीने द्या. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन. नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा. बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने धारूर परिसरातील शेतकरी चिंतेत. जुलै महिना अर्धा संपला तरी बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत.